अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सगळ्यांचं लक्ष ब्लॅक बॉक्सकडे का जातंय? हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय। तर मंडळी, विमान अपघात झाल्यावर सर्वात आधी शोधलं जातं ते ब्लॅक बॉक्स। पण तो नेमका असतो तरी काय? तर हे एक खास उपकरण आहे जे विमानाच्या उड्डाणातली सगळी माहिती रेकॉर्ड करतं। म्हणजे विमान किती वेगात जात होतं, उंची किती होती, दिशा कुठली होती, पायलट काय बोलत होते, हे सगळं यात टिपलेलं असतं। या माहितीमुळे अपघाताचं नेमकं कारण काय हे समजतं। आता तुम्ही म्हणाल, अपघातात संपूर्ण विमान हे नष्ट होऊन जातं, तर हा ब्लॅक बॉक्स वाचतो तरी कसा? कारण तो टायटॅनियम सारख्या मजबूत धातूपासून बनवलेला असतो आणि खूप तापमान असो, दाब किंवा त्याच्यावर आग, पाण्याचा कोणताही असा परिणाम होत नाही। तो आहे तसाच राहतो, एकदम मजबूत। आता काहींना वाटलं असेल की ब्लॅक बॉक्स हे नाव आहे म्हणजे तो काळ्या रंगाचाच असेल, पण असं काही नाहीये। म्हणजे नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी तो चमकदार केशरी रंगात असतो, जेणेकरून तो पटकन दिसावा। यात दोन महत्त्वाचे भाग असतात, एकात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसऱ्यात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। यात एक मेमरी चिप देखील असते ज्यात सगळा डेटा जमा केला जातो। म्हणजे पायलट आणि सहपायलट यांचं संभाषणही यात सेव्ह झालेलं असतं। तर असा हा छोटा पण अत्यंत महत्त्वाचा ब्लॅक बॉक्स अपघातानंतर सत्य समोर आणण्यासाठी फार उपयोगी ठरतो। ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।